देशासह राज्यभरात नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात सुपरफास्ट। नाट्यमय घडामोडीनंतर नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आज नितीश कुमारांची अग्निपरीक्षा आहे। आज त्यांना विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। त्यांनी 132 आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना आधीच दिले आहे। दरम्यान काल नितीश कुमार यांनी 6व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झालेत। जदयू आणि भाजपचे प्रत्येकी 14 मंत्री मंत्रिमंडळात असतील अशी माहिती मिळते आहे। बिहारमध्ये जदयूने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आता देशाच्या राजकारणालाही वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे, कारण पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यात जदयूची एंट्री होणार असल्याचंही समजतंय। जदयूला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। जदयूला जर 2 मंत्रिपद मिळाली तर शिवसेनेसाठी ही बाब अपमानजनक ठरू शकते, त्यामुळे शिवसेनाही आणखी मंत्रिपद वाढवून घेण्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडलंय। बलवंत सिंग राजपूत, तेजश्री पटेल आणि PI पटेल या 3 आमदारांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुजरातमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे। 3 आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत, कारण भाजपमध्ये दाखल झालेल्या बलवंत सिंग यांना भाजपनं राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषितही केलंय। गुजरातमध्ये राज्यसभेसाठी 3 जागांसाठी मतदान होतंय। 2 जागांवर अमित शहा आणि स्मृती इराणी उमेदवार आहेत। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल चीनच्या दौऱ्यावर आहेत। भारत आणि चीनमध्ये सध्या डोकलाम वादानंतर तणावाचं वातावरण आहे। दोन्ही देशांमध्ये उभ्या राहिलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारताच्या वतीनं अजित डोभाल चीनच्या दौऱ्यावर असतील। या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि इतर ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटणार आहेत। गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अहमदाबाद विमानतळाचं नदीत रूपांतर झालंय। अहमदाबाद विमानतळावर साचलेल्या पाण्यामुळे रनवेवर विमान उतरवणं अशक्य झालंय, त्यामुळे अनेक विमान सेवा रद्द करण्यात आल्या। वस्त्राल, निकोल, वटवा, मणीनगर, सानलौडिया, साबरमती यांसारख्या परिसरात पाणी साचल्यानं लोकांना घराच्या बाहेर पडणंही कठीण झालंय। NDRFची पथकं मदत कार्यासाठी अहमदाबादेत दाखल झाली। रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं ग्राहकांसाठी नव्या ऑफरची घोषणा केली। या नव्या ऑफरनुसार व्होडाफोनच्या ग्राहकांना अवघ्या 244 रुपयांमध्ये 70 GBचा 4G डेटा मिळणार आहे। याशिवाय अनलिमिटेड कॉल्सही करण्यात येणार आहेत। व्होडाफोननं सुरू केलेली ही ऑफर नव्या ग्राहकांसाठी असणार आहे। पहिल्यांदा रिचार्ज केल्यानंतर 70 दिवसांकरता ही ऑफर वैध असेल, त्यानंतर रिचार्जवर 35 दिवसाची वैधता असेल। सोशल मीडियात महत्त्वाचं ॲप मानलं जाणारं व्हॉट्सॲप लवकरच आपलं नवीन ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे। व्हॉट्सॲपनं लॉन्चिंगनंतर अद्याप कोणतंही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारलं नाही, मात्र हे नवीन ॲप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळते। व्हॉट्सॲपचं हे नवं ॲप अँड्रॉइड आणि iOSवर उपलब्ध असेल। आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी युजर्सना वेगवेगळे फीचर्सही देण्यात येणार आहेत। सध्या या ॲपचं टेस्टिंग सुरू असून लवकरच हे ॲप लॉन्च केलं जाईल। विश्वचषकाचं फायनल गाठणाऱ्या महिला क्रिकेट टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींनी महिला क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं। यावेळी मोदींनी महिला खेळाडूंशी संवादही साधला। विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेता ठरलाय। इराकमधील इरिनमधील 39 भारतीय हॉटेल कर्मचाऱ्यांचे 3 वर्षांपूर्वी अपहरण झालं होतं। ते 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती हॉटेलचे व्यवस्थापक आमिर शरीफ यांनी व्यक्त केली आहे। इराकचे परराष्ट्र मंत्री इब्राहिम अल जाफरी सध्या भारत दौऱ्यावर आहेत। त्यांनी काल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली।